नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोगतज्ञ। आज आपण बोलणार आहोत ह्या नवीन म्हणल्यापेक्षा जुनाच आजार आहे, पण आता याची साथ खूप वाढली आहे आणि पॅरेंट्समध्ये पालकांमध्ये खूप घाबरलेलं वातावरण निर्माण झालं आहे, पॅनिक सिच्युएशन तयार झाली आहे। तो आजार म्हणजे हँड फूट माउथ डिसीज। हा आजार घाबरण्यासारखा का आहे? कारण याच्या जी लक्षणं आहेत, जे फोडं याच्या अंगावर शरीरात मुलाच्या, ते फार भयानक दिसतात आणि मुलांना काही दिवस याचा त्रास होतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा आजार फार इन्फेक्शियस आहे, म्हणजे झपाट्याने हा आजार मुलांमध्ये पसरत आहे। तर काय आहे हा आजार? हा आजार एका व्हायरसने होतो, म्हणजे हा पण एक व्हायरल इलनेस आहे। हा व्हायरस कोणता आहे? कॉक्सॅसी A16 हा व्हायरस तो आहे। याच्यासारखा बऱ्याच व्हायरसनी कॉक्सॅसी ग्रुपच्या हा आजार होतो। एंट्रो व्हायरसनी पण हा आजार होऊ शकतो। तर हा आजार पूर्ण जगभरात होतो। प्रामुख्याने 5 वर्षाखालील मुलांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो। 5 वर्षा ते वरील मुलांमध्ये पण याचा प्रादुर्भाव दिसतो, पण कमी प्रमाणात दिसतो। शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हा आजार खूप जास्त प्रमाणात आहे। मोठ्या माणसांना पण हा आजार होऊ शकतो, पण लक्षणं फार कमी असतात। हा आजार आता इतका घाबरण्यासारखं काय आहे? कारण की हा आजार खूप जास्त इन्फेक्शियस आहे, खूप वेगाने पसरतो। तर मग शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये एखाद्या मुलाला आजार झाला असेल तर सगळ्या मुलांमध्ये पसरेल। डे केअर्समध्ये, समर कॅम्प्समध्ये, क्लोज फॅमिलीमध्ये, जिथं जास्त मुलं आहेत, स्कूल बसमध्ये, जिथं कंजेस्टेड वातावरण असतं, तिथं ह्या आजाराचा प्रादुर्भाव त्या आजार झालेल्या मुलांपासून दुसऱ्या मुलांना फार लवकर होतो। तर हा आजार कसा होतो? त्या बाळाला जे शिंका येतात किंवा जे फोडं झालेले असतात, त्यात जे सिक्रिशन असतं, फ्लुइड असतो, खोकला सर्दी असते थोडीफार, किंवा जे सिक्रिशन त्या फोडांमध्ये असतं, त्याचा संपर्क दुसऱ्या बाळाला झाला तर त्या बाळाला हा आजाराचा प्रादुर्भाव होतो। तसंच ज्या आजार झालेल्या मुलांनी ती वस्तू टच केलेली असली, मोबाईल, फर्निचर वगैरे, तिथं त्या बाळाचा सिक्रिशन किंवा ते फ्लुइड लागलेलं असेल आणि तेच दुसऱ्या बाळाला त्याचा टच झाला तर तिथून पण ह्या व्हायरसचा प्रसार होतो आणि प्रादुर्भाव नवीन मुलांना होऊ शकतो। त्यामुळं हा एक इन्फेक्शियस डिसीज आहे। त्यामुळे शाळेमध्ये प्रामुख्याने शिक्षक लोक, टीचर्स यांनी समजून घ्यावे की हा आजार फार इन्फेक्शियस आहे। वर्गात एका मुलाला झाला तर झपाट्याने सगळ्या मुलांना ह्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळं ह्या मुलाला लवकरात लवकर आयसोलेट केलं पाहिजे, म्हणजे जास्त त्याला बाहेर जाऊ दिलं नाही पाहिजे, जेणेकरून ह्या आजाराचा प्रसार बाकी मुलांमध्ये होणार नाही। आणि पालकांनी पण आपल्या मुलांना ह्या इन्फेक्शियस पिरियडमध्ये मुलांना घरी आराम करू देणं गरजेचं आहे, जेणेकरून याचा प्रसार लोकांमध्ये होणार नाही। आता आपण बघूया या आजाराचे लक्षणं काय। जसं या आजाराचं नाव आहे हँड फूट माउथ डिसीज, म्हणजे या आजारामध्ये हात, पाय, तळपाय, तोंडामध्ये फोड येतात। तर आजाराची सुरुवात कशी होती? या आजाराची सुरुवात होणार तापेपासून। तर हा ताप किती दिवस असेल? 1 ते 3 दिवस हा ताप चालेल। खूप कमी प्रमाणाचा लो ग्रेड फीवर असेल किंवा एकदम हाय ग्रेड फीवर मुलांमध्ये पण असू शकतो। तर हा फीवर 1 ते 3 दिवस चालणार। ताप उतरत्या क्षणी मुलाच्या अंगावर व्हेसिक्युलर रॅश येणार, म्हणजे एक फोडं आल्यासारखे त्याच्या तळहाताला, तळपायाला, गुडघ्याला, इथं खुब्यामध्ये, सीटवर, बटक्सवर असे फोडं आल्यासारखे, पाण्यासारखे, म्हणजे व्हेसिक्युलर रॅश, पाण्यासारखे फोडं असलेली रॅश येणार। आणि ही रॅश त्याच्यामध्ये पिवळसर पाणी असणार, ते फुटणार आणि ते दबणार आणि काळा डॉट तिथे राहू शकतो। हा काळा डॉट 1 आठवडा, 2 आठवडा राहू शकतो, त्याला घाबरायचं कारण नाही। तर हे टिपिकल ह्या ज्या ठिकाणी सांगितली, ह्या ठिकाणी येणारी पाण्यासारखी रॅश जी कांजण्यासारखी दिसती, तेच ह्या आजाराचं प्रामुख्याचे लक्षण आहे। म्हणूनच ह्या आजाराला हँड फूट माउथ डिसीज म्हणतात। आता तोंडामध्ये जे छाले किंवा जे फोडं आलेले असतात, टाळूला, घशाला, जिभेला, तोंडामध्ये जे फोडं आलेले असतात किंवा तोंडाच्या बाजूला बाहेरून पण फोडं येऊ शकतात, हे फोडं थोडेसे मुलाला त्रासदायक ठरू शकतात। त्यामुळे त्याला पहिले काही दिवस तेव्हा तोंडात फोडं ॲक्टिव्ह असतात तेव्हा 3 ते 4 दिवस गिळायला त्रास, जेवायला त्रास होऊ शकतो। तर ते तेव्हा मुलाला काळजी घ्यायची असते। तसेच हाताला, तळहाताला, पायाला जे फोडं येतात, त्या फोडामुळं हलकीशी खाज येणं, दुखणं, फोडं हे त्रास होऊ शकतात। पण अंगावरचे फोडं जास्त त्रासदायक नसतात, पण तोंडामधले फोडांमुळे मुलांना जेवायला वगैरे भयंकर 3 ते 4 दिवस त्रास होऊ शकतो। बाकी ह्या व्यतिरिक्त ह्या आजारात काही जास्त सिरियस असं नसतं, साधा कांजण्यासारखा आजार आहे। हा 4 ते 5 दिवस ही रॅश राहणार आणि रॅश आपोआप चालली जाणार। पहिले 2-3 दिवस फीवर, पुढचे 4 दिवस ते 5 दिवस अंगावरची रॅश, हे ह्या आजाराचं टिपिकल लक्षण आहे। ह्या आजारामध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतं का? भयंकर असं काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतं का? नाही। मी जितके पेशंट आतापर्यंत पाहिले त्यामध्ये कोणत्याच पेशंटला काही आजार सिरियस झाला नाही। जे काही कॉम्प्लिकेशन आहे ते फार फार खूप खूप क्वचित आहे आणि ते बघण्यात पण येत नाहीत। काय कॉम्प्लिकेशन आहे? मेंदू ज्वर होणे, म्हणजे ॲसेप्टिक मेनिंजायटिस होणे, एन्केफलायटिस होणे, ॲक्यूट फॅसिल पॅरालिसिस होणे, हे काही भयंकर लक्षणं
क्वचितच ह्या आजारामध्ये दिसतात. आणि दुसरं महत्त्वाचे लक्षण जे भयंकर ठरू शकतं मुलांना किंवा ॲडमिटची गरज पडू शकते, तशी आजारात ॲडमिटची गरज नसते. पण जर डिहायड्रेशन झालं, मुलांनी पाणी पिलं नाही, त्याला आपण पाणी पाजण्यासाठी प्रवृत्त केलं नाही, हलका सॉफ्ट लिक्विड डाएट दिलं नाही, तर मुलाला पहिले 4-5 दिवसात तापेसोबत आणि घशाच्या फोडांमुळं डिहायड्रेशन होऊ शकतं. तर हे डिहायड्रेशन आपण टाळलं पाहिजे. बाकी आजार एकदम सिंपल साधा आजार आहे. या आजाराचा उपचार काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, हा एक व्हायरल इलनेस आहे, सेल्फ लिमिटिंग आजार आहे. याच्यामध्ये कोणताच अँटीव्हायरल ड्रग काम करत नाही, कोणतंच अँटीबायोटिक काम करत नाही. त्यामुळं जशी लक्षणं असतात तसे त्याला उपचार करावे लागतात. त्यामध्ये प्रामुख्यानं पॅरासिटामॉल पहिले 2 ते 3 दिवस, तोंडात छाले झाले त्याला तोंडात टाकायचं जेल डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करू शकतात. अंगावर खाज वगैरे जास्त वाढली तर खाज कमी होण्याचं औषध तुम्हाला देऊ शकतात. खूप इचिंग होत असेल, तडतड होत असेल तर कॅलामाइन नावाचं लोशन पण तुम्ही काही अंशी मुलांमध्ये लावू शकता, नाहीतर त्याची पण गरज पडत नाही. ताप उतरल्यानंतर 2-3 दिवसात मुलं खायला पण लागतात. तर हे एक सिंपल साधा आजार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, त्याला पाणी भरपूर पाजा, डिहायड्रेशन झालं नाही पाहिजे, सॉफ्ट लिक्विड डाएट दिलं पाहिजे. जास्त तिखट, तेलकट, आंबट, सॉल्टी फूड त्याला दिलं नाही पाहिजे, कारण घशामध्ये त्याचे छाले असतात, त्यामुळे मुलाला गिळायला त्रास होतो. तर हा असा एक सिंपल साधा आजार आहे. खूप मुलांना हा आजार सध्या होत आहे. तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, त्यांना हे व्हिडिओ बघू द्या. आणि प्रिव्हेन्शन काय करायचं आहे की तुम्हाला आपल्या मुलाला आयसोलेट करायचे, त्याला जास्त पब्लिकमध्ये पाठवू नका. आजार झाल्यावर, आजार दिसताच त्याला लगेच आयसोलेट करून उपचार चालू करा डॉक्टरांच्या सल्ल्याने. हँड वॉश करा, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा. आणि ह्या प्रकारची काळजी घेतली तर हा आजाराचा प्रसार पण लोकांमध्ये होणार नाही. तर ह्या आजाराबद्दल तुमचं काय मत आहे? अजून तुमच्या कोणाला घरात झाला असेल तर त्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.